जय शिवराय मित्रांनो, आता येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये राज्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5 योजनेचे पैसे जमा होणार आहेत। आता याच्यामध्ये या योजना कोणत्या आहेत, पैसे कोणते असणार आहेत, याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता याच्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा जो काही 8वा हप्ता असेल, तर तो 8वा हप्ता डिसेंबर महिन्यामध्ये जमा होणार आहे। आता याच्यामध्ये नेमके कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी अपात्र असणार आहेत, हे आपण बघूयात। आता याच्यामध्ये जे शेतकरी पीएम किसान योजनेच्या अंतर्गत पात्र आहेत, तेच शेतकरी या नमो शेतकरी योजनेमध्ये सुद्धा पात्र असणार आहेत। याच्यामध्ये तुमचं लँड शेअरिंगचं स्टेटस असेल, ई-केवायसी असेल किंवा खात्याला आधार लिंक असेल, ह्या तिन्ही अटी शर्ती ज्या शेतकऱ्यांच्या पूर्ण असणार आहेत, तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा जो काही येणारा 8वा हप्ता असेल, तर हा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्याच्यानंतर यंदाचा जो काही सरसकटचा पीक विमा असेल 17,500 रुपये, हा सुद्धा डिसेंबर महिन्यामध्ये येऊ शकतो, अशा प्रकारची माहिती आलेली आहे। परंतु अद्याप देखील याच्यामध्ये आता फिक्स तारीख कोणती जाहीर केलेली आहे, हे राज्य शासनाच्या माध्यमातून तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। परंतु जे काही आपण पाहिलं असाल, राज्य शासनाच्या माध्यमातून याची घोषणा करण्यात आली होती। लवकरच डिसेंबर महिन्यामध्ये हा सरसकटचा पीक विमा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। त्याच्यानंतर धाराशिव व परभणी जिल्ह्यामधील 2020चा पीक विमा हा चालू झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण पाहिलंच असेल, जे काही राज्य शासनाच्या माध्यमातून विमा मंजूर करण्यात आला होता 2020चा विमा आहे, त्याच्यामध्ये धाराशिव व परभणी हे दोन जिल्हे आहेत। याचा 50% पीक विमा हा अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला होता आणि जो काही उर्वरित पीक विमा होता, तर तो पीक विमा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 दिवसापासून पडणं चालू झालेलं आहे। त्याच्यानंतर 31,628 कोटीचं जे काय उर्वरित पॅकेज होतं, तर ते सुद्धा शेतकऱ्यांचं या डिसेंबर महिन्यामध्ये जमा होऊ शकतं। याच्यामध्ये अतिवृष्टी अनुदान असेल, त्याचा दुसरा किंवा तिसरा टप्पा असेल, रब्बी बियाण्याचं जे काही अनुदान असेल, तसेच शेतकऱ्यांना जे काही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं गाई गुरं ढोरं शेतीचा, तर ह्या सर्व योजनेचे जे काही पैसे असतील, तर ते डिसेंबर महिन्यामध्ये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्याच्यानंतर अतिवृष्टी नुकसान भरपाईचे उर्वरित शेतकरी, आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं असेल, याच्यामध्ये 3 GR काढण्यात आले होते। आता 3 GR कोणते, एक सप्टेंबर महिना, एक ऑक्टोबर महिना आणि एक नोव्हेंबर महिना, या 3 महिन्याचे GR करण्यात आले होते। सप्टेंबर महिन्यामधले पैसे, याच्यामध्ये हेक्टरची मर्यादा पाहायला गेलं तर 2 हेक्टर, त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्याची मर्यादा पाहायला गेलं तर 2 हेक्टर आणि उर्वरित जे काही GR आहे, तर त्या GRची मर्यादा पाहायला गेलं तर 3 हेक्टर पर्यंत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। याच्यामध्ये आपण पाहिलेच असेल, पहिला टप्पा व दुसरा टप्पा, म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 2 हेक्टर पर्यंत मर्यादा आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पण 2 हेक्टरची मर्यादा हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। परंतु जे काही उर्वरित अनुदान आहे, त्याच्यामध्ये त्या GR नुसार 3 हेक्टर पर्यंतची मर्यादा आहे, तर ते अद्याप देखील काही शेतकऱ्यांच्या म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही, हे सुद्धा डिसेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता याच्यामध्ये असे बरेच काही शेतकरी आहेत की त्यांचं यादीमध्ये नाव आलंय, सगळ्या गोष्टी झाल्या, ई-केवायसी पूर्ण केली, अद्याप देखील त्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण झालं नाही। मित्रांनो, अशा सर्व शेतकऱ्यांनी तुमच्या खात्याला आधार लिंक कोणतं खातं आहे, तसेच आहे तर आहे का नाही, त्याच्यानंतर नसेल तर तुमच्या खात्याची केवायसी करून घ्या किंवा नसेल तर पोस्टाचं खातं काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला दोन्ही JRचे पैसे पडणार आहेत आणि उर्वरित JRचे सुद्धा पैसे हे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर मित्रांनो, ही होती अतिशय महत्त्वाची माहिती, जी की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत। आता याच्यामध्ये तुम्हाला जर काही अडचणी असेल, पीएम किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल किंवा अतिवृष्टी अनुदान असेल किंवा एखादा GR असेल, तसेच याच्यामध्ये रब्बी बी बियाण्याचं अनुदान असेल, याच्याविषयी कोणत्या जरी अडचणी असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।